पृथ्वीवरील ठिकाणांचे नकाशे बनवताना वास्तविक जगातील वस्तूंचे आणि ठिकाणांचे आकार लहान प्रमाणात रूपांतरित करून दाखवले जातात. नकाशा आणि प्रत्यक्षातील वस्तूंच्या आकारात समरूपता असते. उदाहरणार्थ, नकाशामध्ये 2 शहरांमधील अंतर 2 सेंटीमीटर असेल आणि नकाशा एकास 20 किलोमीटर या प्रमाणात बनवलेला असेल, तर वास्तविक जगात ते अंतर 2 गुणिले 20 किलोमीटर बरोबर 40 किलोमीटर इतकं असेल. इमारत, पूल बांधणं, बागा तयार करणं, घरातील सजावट करणं यासाठी पूर्वकल्पना येण्यासाठी प्रतिकृती तयार केली जाते. या सगळ्यांसाठी आपल्याला समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणधर्माचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे भौमितिक रचना करतानाही या गुणधर्माची आपल्याला मदत मिळते. या आधीच्या भागात आपण त्रिकोणांच्या समरूपतेच्या कसोट्या अभ्यासल्या. आता आपण समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय अभ्यासणार आहोत. प्रमेय: जर 2 त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं. पक्ष: त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण DEF. साध्य: त्रिकोण XYZ चं क्षेत्रफळ छेद त्रिकोण DEF चं क्षेत्रफळ बरोबर XY वर्ग छेद DE वर्ग बरोबर YZ वर्ग छेद EF वर्ग बरोबर XZ वर्ग छेद DF वर्ग. रचना: रेख XO लंब रेख YZ आणि रेख DP लंब रेख EF असं काढूया. सिद्धता: त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची या सूत्राने त्रिकोण XYZ चं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले YZ गुणिले XO. त्रिकोण DEF चं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले EF गुणिले DP. त्रिकोण XYZ चं क्षेत्रफळ छेद त्रिकोण DEF चं क्षेत्रफळ बरोबर YZ गुणिले XO छेद EF गुणिले DP. त्रिकोण XOY आणि त्रिकोण DPE मध्ये कोन Y बरोबर कोन E, कारण समरूप त्रिकोण XYZ आणि त्रिकोण DEF चे ते संगत कोन आहेत. कोन XOY बरोबर कोन DPE बरोबर 90 अंश, कारण रेख XO लंब रेख YZ आणि रेख DP लंब रेख EF. म्हणून को कसोटीनुसार त्रिकोण XOY समरूप त्रिकोण DPE. म्हणून XO छेद DP बरोबर XY छेद DE समीकरण 1. पण त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण DEF असं आहे, त्यामुळे बरोबर YZ छेद EF बरोबर XZ छेद DF, कारण समरूप त्रिकोणाच्या संगत भुजा या प्रमाणात असतात. हे झालं समीकरण 2. त्रिकोण XYZ चं क्षेत्रफळ छेद त्रिकोण DEF चं क्षेत्रफळ बरोबर YZ गुणिले XO छेद EF गुणिले DP बरोबर YZ छेद EF गुणिले XO छेद DP बरोबर YZ छेद EF गुणिले XY छेद DE समीकरण 1 वरून बरोबर YZ छेद EF गुणिले YZ छेद EF समीकरण 2 वरून बरोबर YZ चा वर्ग छेद EF चा वर्ग बरोबर XY चा वर्ग छेद DE चा वर्ग बरोबर XZ चा वर्ग छेद DF चा वर्ग समीकरण 2 वरून. म्हणून त्रिकोण XYZ चं क्षेत्रफळ छेद त्रिकोण DEF चं क्षेत्रफळ बरोबर XY वर्ग छेद DE वर्ग बरोबर YZ वर्ग छेद EF वर्ग बरोबर XZ वर्ग छेद DF वर्ग. यावर आधारित काही उदाहरणं आता सोडवूयात. त्रिकोण BCD समरूप त्रिकोण QRS. त्रिकोण BCD चं क्षेत्रफळ बरोबर 25 चौरस एकक. त्रिकोण QRS चं क्षेत्रफळ बरोबर 36 चौरस एकक. तर BC छेद QR या गुणोत्तराची किंमत काढा. उकल: दिलेल्या बाबी
त्रिकोण बी सी डी समरूप त्रिकोण क्यू आर एस. त्रिकोण बी सी डीचं क्षेत्रफळ बरोबर 25 चौरस एकक. त्रिकोण क्यू आर एसचं क्षेत्रफळ बरोबर 36 चौरस एकक. विचारलेल्या बाबी बी सी छेद क्यू आर बरोबर किती ते शोधायचंय. त्रिकोण बी सी डी समरूप त्रिकोण क्यू आर एस. त्रिकोण बी सी डीचं क्षेत्रफळ छेद त्रिकोण क्यू आर एसचं क्षेत्रफळ बरोबर बी सी वर्ग छेद क्यू आर वर्ग, कारण समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं. त्यामुळे 25/36 बरोबर बी सी वर्ग छेद क्यू आर वर्ग, म्हणून बी सी वर्ग छेद क्यू आर वर्ग बरोबर 25/36, म्हणून बी सी छेद क्यू आर बरोबर 5/6 वर्गमूळ काढू. त्रिकोण ए बी डी समरूप त्रिकोण सी डी बी. ए बी बरोबर 15 सेंटीमीटर. त्रिकोण ए बी डीचं क्षेत्रफळ बरोबर 225 चौरस सेंटीमीटर आणि त्रिकोण सी डी बीचं क्षेत्रफळ बरोबर 324 चौरस सेंटीमीटर असेल तर सी डीची लांबी काढा. उकल. त्रिकोण ए बी डी समरूप त्रिकोण सी डी बी, म्हणून त्रिकोण ए बी डीचं क्षेत्रफळ छेद त्रिकोण सी डी बीचं क्षेत्रफळ बरोबर ए बी वर्ग छेद सी डी वर्ग, म्हणून 225 छेद 324 बरोबर 15 वर्ग छेद सी डी वर्ग, म्हणून सी डीचा वर्ग बरोबर 324, म्हणून सी डी बरोबर 18 सेंटीमीटर. वर्गमूळ काढल्यावर हे उत्तर मिळालं. आकृतीमध्ये पी क्यू समांतर बाजू ए सी असं जर असेल आणि जर 4 ए पी बरोबर 5 बी पी आणि पी क्यू बरोबर 8 असेल तर ए सी ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. उकल. कृती 4 ए पी बरोबर 5 बी पी, म्हणून ए पी छेद बी पी बरोबर 5/4. ए पी अधिक बी पी छेद बी पी बरोबर 5 अधिक 4/4. योगक्रिया करून ए पी छेद बी पी बरोबर 9/4 हे आपल्याला समीकरण पहिलं मिळालं. त्रिकोण बी सी ए समरूप त्रिकोण बी क्यू पी. समरूपतेची को कसोटी, म्हणून बी ए छेद बी पी बरोबर ए सी छेद पी क्यू. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, म्हणून 9/4 बरोबर ए सी छेद 8, म्हणून 9 गुणिले 8 छेद 4 बरोबर ए सी, म्हणून ए सी बरोबर 9 गुणिले 2 म्हणून ए सी बरोबर 18. समीकरण 1 वरून. ए बी सी डी हा समांतर भुज चौकोन आहे, तर समान क्षेत्रफळांच्या त्रिकोणाच्या 2 जोड्या शोधा. रचना. बिंदू ए आणि बिंदू सी जोडून रेख ए सी काढूयात, तसंच रेख बी डी काढूयात. उकल. ए डी समांतर बी सी आणि ए बी समांतर डी सी असं आहे. आता आपण त्रिकोण ए डी सी आणि त्रिकोण बी डी सी यांचा विचार करूयात. हे दोन त्रिकोण 2 समांतर रेषांमध्ये काढलेत, त्यामुळे समांतर रेषांमधील अंतर म्हणजे त्या त्रिकोणांची उंची होय. या दोन्ही त्रिकोणांचा पाया डी सी हाच आहे, त्यामुळे दोन्ही त्रिकोणांचा पाया आणि उंची समान आहे, म्हणून त्रिकोण ए डी सीचं क्षेत्रफळ बरोबर त्रिकोण बी डी सीचं क्षेत्रफळ. त्याचप्रमाणे त्रिकोण ए बी सीचं क्षेत्रफळ बरोबर त्रिकोण ए बी डीचं क्षेत्रफळ. या दोन त्रिकोणांचा पाया आणि उंची समान आहे. पाया बरोबर रेख ए बी आहे, बाजू ए बी आणि बाजू डी सी समांतर आहेत, त्यामुळेच त्यांची उंची ही सारखी असेल. आपण काय शिकलो? समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढं असतं. स्वाध्याय. आकृतीमध्ये कोन ए बी सी बरोबर कोन डी सी बी बरोबर 90 अंश, ए बी बरोबर 10, डी सी बरोबर 16, तर त्रिकोण ए बी सीचं
त्रिकोण DCB शी असलेलं गुणोत्तर किती असेल ते शोधा.